कोल्हापूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरिकीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शहरातील विविध भागांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये जुन्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नवीन अमृत योजना टप्पा 1 अंतर्गत पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. तसेच त्या भागात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून तेथील परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. सध्या जुन्या पाण्याच्या टाक्या 15 पासून नव्या अमृत योजनेअंतर्गत 12 पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. शहरातील एकूण 27 पाण्याच्या टाक्यांमुळे त्या भागातील परिसरामध्ये मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागणार आहे. केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत काळंबावाडी थेट पाईपलाईनच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. त्यात ड्रेनेज व 3 ठिकाणी एसटीपी प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच 2040 सालापर्यंत शहराला मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे मनपाचे नियोजनात आहे. यावेळी कोल्हापूर शहर जल अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची आणि कोल्हापूर शहराची महत्त्वाकांक्षी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना ही आता नुकतीच पूर्ण झालेली आहे. सर्वसाधारणपणे 53 किलोमीटरचे पाईपलाईन हे थेट काळंबावाडी धरणामधून आपण पाणी फक्त सिंगल लिफ्ट करून आपण ग्रॅव्हिटीनं पाणी कोल्हापूरला आपल्या पुईकडेवर येते आणि त्यानंतर हे शहरामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर ही 53 किलोमीटरची योजना ही आपले कार्यान्वित झालेली आहे आता आणि शहरामध्ये आता आपण 940 HP 2 पंप आता सुरू आहेत आपले आणि आता शहराला वॉर्डला म्हणजे रायनगर रायरामपुरी हा जो परिसर आहे याला 800 MM थेट पुईकडीवरून आपले सप्लाय झालेला आहे आणि बावडासाठी सेपरेट आपण बावड्याला शिंगणापूर लाईनला क्रॉस आपण जोडलेला आहे. म्हणजे वॉर्ड ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर पुईखडीच्या या ठिकाणातून आपल्याला वॉर्डचा काही भाग आणि बी वॉर्डचा काही भागाला आपण तिथं पाणी क्रॉसिंग करून पाणी दिलेलं आहे आणि चंबुखडीचा जो क्रॉस आहे ह्या क्रॉसिंगचं आत्ता काम आम्ही जस्ट आता हाती घेतलेलं आहे. हे साधारणपणे 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण होईल. म्हणजे संपूर्ण शहराला आपण थेट पाईपलाईनचं पाणी पुरवठा आपण करू शकतो. चंबुखडीवरून आपल्याला साधारणपणे सी आणि डी वॉर्डचा भाग थोडा शाहूपुरीचा भाग आपल्यामध्ये कव्हर होतो आणि चंबुखडीवरून हा क्रॉस झाल्यानंतर शहराचा पूर्ण 100% शहराला आपण काळंबावाडीचं पाणी देऊ शकतो. याबरोबर अमृत 1मध्ये डिस्ट्रीब्युशन लाईनची हे कामे प्रस्तावित केलेली असून त्याचबरोबर त्याच्यामध्ये 12 टाक्या आपल्या नवीन टाक्या आपण केलेल्या आहेत. त्यामध्ये शाहूपुरीची टाकी, मार्केडा टाकी, कदमवाडी टाकी ही पूर्ण झालेल्या आहेत. त्या पण आम्ही ह्या पुढच्या आठवड्यामध्ये टाक्या भरायला घेतो आहे आम्ही आणि त्या भरून आम्ही तिथनं पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. उरलेल्या टाकींचं काम आहे हे मार्च 24 अखेर आपल्याला ते काम पूर्ण होतं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये असलेलं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क जे आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं एक 30% काम अजून अपुरं आहे. ते पण आम्ही मार्च 24 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि संपूर्ण शहराला या माध्यमातून 100% काळंबावाडीचं पाणी आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. या मार्चमध्ये होईल. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण अस्तित्वातील डिस्ट्रीब्युशन लाईनमधनं आपण त्यांना पाणी द्यायचं चालू केलेलं आहे आणि रायरामपुरी, रायनगर, दीप्ती पार्क, वैभव कोऑपरेटिव्ह सोसायटी या सगळ्या ठिकाणचा पाण्याचा प्रॉब्लेम होता बऱ्याच दिवसापासून. तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या प्रकल्पामध्ये साधारणपणे 2040पर्यंतचं आपलं नियोजन आहे की शहराला किती पाणी लागणार आणि त्या हिशोबानं आपल्याला उपचाराची आपल्याला परवानगी आहे. त्याचबरोबर हद्दवाढी जर झाली तर हद्दवाढीसाठी आपल्याला अस्तित्वातील जो आपले जे पंपिंग जे आहेत म्हणजे बालिंगा असेल किंवा शिंगणापूर असेल ते आपल्याला त्यामध्ये यूज करू शकतो आणि हद्दवाढीचा तेवढा काही विषय राहणार नाही डिस्ट्रीब्युशनचा असं मला तरी टेक्निकली वाटतं. यामध्ये आता अमृत 2चा एक प्रस्ताव आपण शासनाला सादर केलेला आहे. अमृत 2 हां त्याच्यामध्ये सिवेजचा आहे म्हणजे ड्रेनेजचा आहे त्याच्यामध्ये. तर तो साधारणपणे 180 कोटीचा एक प्रस्ताव आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचं STPचे 3 ठिकाणी STP आपण प्रस्तावित करतो आहे आणि लेक कॉन्झर्वेशनचा त्याच्यामध्ये एक प्रस्ताव आहे. तो आता त्याचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे MGB मार्फत
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शनसाठी SLTCकडे एक मीटिंग झाली. हाय प्रोफाईलचा विषय ना. आता बावडा कनेक्टिव्हिटी आपण गेल्या 8-10 दिवसापूर्वी केली. त्यामुळे बावड्याचा सगळा पाणी पुरवठा बावड्याला लाईन जी आहे त्याच्यामध्ये शिवाई पार्क, ताराबाई पार्क, नागारा पार्क हा सगळा आणि बावडा परिसर हा याच्यामध्ये आपण कव्हर करत लागला. एक याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिकेजेस जे आहेत ना, हे लिकेजेस आम्ही टॅकल करायला सुरू केलेलं आहे. म्हणजे म्हणजे मी इकडं साधारणपणे मार्चला हजर झालो. त्यानंतर या पुईखडीला ताशी 2 लाख लिटर पाणी वाया जात होतं. त्यामुळे या बाजूच्या स्पॉटवर ते आपण लिकेज आपण पूर्णपणे थांबवलेलं इश्यू झालं. त्याचबरोबर कळंब्याचं सुद्धा लिकेज जे होतं मोठ्या प्रमाणामध्ये ते लिकेजसुद्धा तासाला 1.5 ते 2.5 लाख लिटर पाणी जात होतं कळंब्याचं. ते पण आपण थांबवायला यशस्वी झालेलं आहे. आणि बालिंग्याचं लिकेज जे होतं ते बालिंग्याचं जे पाणी जात होतं लिकेज ते आपण डायव्हर्ट करून परत आपण आपल्या रेग्युलर टँकला घेतले. म्हणजे लिकेज आपलं ते काढायला फार मोठा खर्च होता. आम्ही ते डायव्हर्ट करून तेच पाणी परत रियूजला घेतले आणि ते परत पाणी आपण हे करतो. अशा पद्धतीने आम्ही मोठी लिकेजेस थांबवले. आजच मी श्रीलॉनच्या इथं गेले 10 ते 12 वर्षाचं लिकेज आहे. ते सापडत होतं ते आता आम्ही घेतले आता पाहायला. ते काढलं ते फार मोठं लिकेज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराजांचा वैचारिक वारसा आहे आणि शाहू महाराजांची देणगी आहे की राधानगरी धरण म्हणा. मी त्यावेळेत आणि काळंबोळी धरण पण आता आपलं त्यातून सुद्धा आपण पाणी पुरवठा आहे. आणि सुजलाम आणि सुफलाम आपलं कोल्हापूर शहर आहे. म्हणजे बाकीच्या मानानं जर विचार केला मालेगाव, औरंगाबाद किंवा उस्मानाबाद वगैरे हा जर भाग विचार केला तर साधारणपणे त्या भागामध्ये जे पाणी येतं आहे ते साधारण 15-15 दिवसातनं एकदा पाणी येतं. आणि तो लोक तिथं 15 दिवसातनं पाणी कसे वापरत असेल हा विचार करा. आणि आपल्याला एक दिवस जर पाणी जर आपल्याकडे लेट झालं किंवा 1 तासभर जरी झालं नाही तर लोक लगेच साहेब पाणी आलं नाही, कधी जर पाणी लक्ष आहे की नाही असं विचारणं होत असतं. लोकांनी जरा पाणी जपून वापरायला पाहिजे आणि आवश्यक ते गरजेपुरतं वापरायला पाहिजे. आणि पाण्याचा आपण कमीत कमी वापर करून हे भविष्यासाठी आपल्याला हे म्हणजे आपण आता जे वाचू ते भविष्यामध्ये वापरायला आपल्यासाठी ते राहणार आहे. त्यामुळं विनंती आहे सर्वांना की पाण्याचा जपून वापर करावा. यावेळी बोंद्रेनगर, पुईखडी, ताराबाई पार्क, बावडा जलशुद्धीकरण, गोळीबार मैदान, शिवाजी पार्क या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू असून या सर्व पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या टाक्यांमधून सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा तेथील भागांमध्ये करण्यास मदत मिळणार आहे. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.